नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून अशी काही वस्तू पडली की शेतकऱ्यांमध्ये एकच घबराट उडाली। डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं। पडलेली वस्तू पाहण्यासाठी या शेतकऱ्याच्या शेतात अख्खा गाव जमला। जोशात एक शेतकरी हात लावायला गेला आणि त्याच्या सोबत जे घडलं त्याने सर्वच हादरले। एवढी लहान दिसणारी ही वास्तू पण हात लावताच काय घडलं की तो शेतकरी जाग्यावर थबकला। आजूबाजूचे लांब पळाले, आडोसा पाहू लागले। नेमकं काय घडलं सविस्तर रिपोर्ट पाहू। निफाड तालुक्यातील कोटमगाव लासलगाव जवळील वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या शेतात सोमवारी सकाळी किंवा दुपारी काहीतरी विचित्र घडले। शेतकरी आपल्या दैनंदिन कामात होते। हवेत शांतता होती। पक्ष्यांचे आवाज, गवतात हलकी पावले आणि मग अचानक काहीतरी विचित्र घडलं। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आकाशातून एक वस्तू पडली, बॅटरी सारखी, पूर्णपणे सामान्य न दिसणारी। त्यावर छोटे छोटे लाईट्स झळकत होते। हळूहळू वस्तू पडत होती, पण पडण्याचा आवाज इतका हलका नव्हता। काहीतरी विचित्र कंपन आणि हलके फटके। शेतकरी थबकले। काहींच्या मनात फक्त एकच प्रश्न, हे काय आहे? शेतकरी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करत होते, पण काहींचा रस्ता दूरच होता। वस्तू पडताच जमीन थोडी धुसळली। लहान धुराचा धागा हवेत फिरला। लाल प्रकाश हळूहळू चमकत राहिला। शेतकऱ्यांचे मन थोडे थरथरले। समाज कार्यकर्ते सचिन पवार धावत गेले। पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। वस्तू खूप विचित्र होती। काही सेकंदांसाठी आवाज हळूहळू मंद झाला, पण थोड्याच वेळात पुन्हा हलकासा गुंज येऊ लागला। लाल प्रकाश अजूनही हलके झळकत होते। शेतकऱ्यांनी वस्तूवर लक्ष केंद्रित केले। जवळ गेल्यावर धक्का बसला। यंत्रावर कोरियन भाषेत काहीतरी लेखन होते। प्रत्येक शेतकरी थोडा मागे सरकत होता। एकच विचार मनात, हे यंत्र आहे की काहीतरी वेगळे? परिसर शांत झाला नाही। हळूहळू प्रत्येक शेतकरी सावध, डोळसावलेला, श्वास थांबवून वस्तूकडे पाहत होता। लाल प्रकाश मंद पडत होता, पण थरार कायम होता। प्रत्येक श्वासात अज्ञाताची भीती होती। घटनेची माहिती तलाठी कमलेश पाटील यांना दिली। तहसीलदार आबा महाजन आणि तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाहणी केली, परंतु शेतात अजूनही थराराचे वातावरण कायम होते। गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती। एलियन आले असतील का? काही यान पडले आहे का? हे काही रहस्य आहे का? परंतु काहीही स्पष्ट दिसत नव्हते। तज्ञांनी सांगितले की ही वस्तू यंत्राचा भाग आहे, पण शेतकऱ्यांचे मन अजूनही थरथरत होते। शेतकऱ्यांनी सांगितले, अचानक पडलेली वस्तू, लाल प्रकाश, आवाज। काही क्षणांसाठी शेतात सगळे थरारले। थोडा वेळ शांतता पसरली, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न उभा राहिला। आकाशातून पडलेली वस्तू खरंच यंत्र आहे की त्यामागे अजून काही रहस्य आहे? वस्तू पडल्यावर शेतकऱ्यांमध्ये सावधगिरी पसरली। काही जण वस्तूचे निरीक्षण करीत राहिले, काही जण मागे सरकले। शेतभर शांतता, पण प्रत्येकाच्या अंतर्मनातील भीती मात्र वाढत होती। लाल प्रकाश अजूनही हलकासा झळकत होता। शेतातील गवत हळूहळू हलू लागले। हलकी धुराची सावली हवेत पसरली। आवाज अचानक येत होता आणि अचानक थांबत होता। शेतकरी हे सर्व पाहून अजूनही थरारत होते। सध्या ही विचित्र वस्तू पोलिसांच्या ताब्यात आहे। तपास सुरू आहे। ग्रामस्थ आणि शेतकरी यावेळी शांत राहण्याचे आवाहन केले। शेतकरी अजूनही सावध आहेत। प्रत्येक क्षणाला भय, अज्ञात आणि थोडासा धाक। लाल प्रकाश, आवाज आणि आकाशातून पडलेली विचित्र वस्तू अजूनही रहस्यमय आहे। तज्ञ म्हणतात, फक्त प्राथमिक तपास झाला आहे। पुढील तपासातूनच वस्तूच्या मूळ हेतूबाबत स्पष्टता येईल। शेवटी शेतकरी अजूनही प्रश्न विचारत आहेत, आकाशातून पडलेली ही वस्तू खरंच यंत्र आहे की त्यामागे काहीतरी अदृश्य रहस्य आहे?